गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात पाहूया महत्त्वाच्या 50 बातम्या सुपरफास्ट पद्धतीने। सांगली शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी संजय काका पाटील यांचं आंदोलन। तासगाव आणि कवठे महाकाळ या ठिकाणी चक्का जाम आंदोलन। जिल्ह्यात सरसकट पंचनाम्यासह कर्जमाफी करण्याची मागणी। जालन्यात रस्त्याच्या मागणीसाठी भोकरदनमध्ये ग्रामस्थांचा रास्ता रोको। जळगाव मार्गावर ग्रामस्थांचा रास्ता रोको, रस्त्याच्या आणि इतर मागण्यांसाठी रास्ता रोको। पुण्यात मनसेच्या विद्यार्थी सेनेविरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आक्रमक। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं वाडिया कॉलेज समोर आंदोलन। मनसे काल अभाविप कार्यालयात केलेल्या राड्यानंतर अभाविपचं आंदोलन। जालन्यात अतिरिक्त ट्रान्सफॉर्मर बसवण्याच्या मागणीसाठी गावकऱ्यांचं थेट डीपीवर चढूनच आंदोलन। भोकरदनमधील चांदई एको गावात महावितरण विरोधात ग्रामस्थ आक्रमक। भंडारा 15 महिन्यांच्या थकीत मानधनासाठी संगणक परिचालकांचं उपोषण। प्रशासनाकडून उपोषणाची दखल। 13 महिन्यांचे पगार तात्काळ खात्यात जमा, मात्र उर्वरित मानधनही तात्काळ जमा करा, अन्यथा माघार न घेण्याचा आंदोलकांचा इशारा। अहिल्यानगरमध्ये प्रहार संघटनेचा रास्ता रोको आंदोलन। अहिल्यानगरहून छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या महामार्गाची मोठी दुरवस्था। खड्ड्यांमुळे रस्ते अपघातात वाढ होत असल्याचा आरोप। छत्रपती संभाजीनगरमध्ये आरएसएसची सदस्यता नोंदणी बंद पाडली। आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी नोंदणी अभियान बंद पाडलं। उस्मानपुरामधील इंजिनिअरिंग कॉलेज समोरील घटना। शैक्षणिक परिसरात सदस्यता नोंदणी करायला विरोध। महाराष्ट्रातील 12,000 महसूल सेवकांचं आंदोलन तात्पुरतं स्थगित। 16 ऑक्टोबरला मुंबईत बैठक होणार, योग्य तोडगा काढण्याचं आश्वासन। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या शिष्टाईला यश। पुण्यात यंदा पीक कर्ज वाटपात 900 कोटींची घट। यावर्षी 5,000 कोटी पीक कर्ज वाटपाचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं होतं, मात्र खरीप हंगामात त्यापैकी 4,289 कोटींच्या कर्जाचं वाटप। गोंदिया जिल्ह्यात अतिवृष्टी आणि परतीच्या पावसामुळे 2,961 हेक्टरमधील धान पिकांचं नुकसान। नुकसानीच्या पंचनाम्याच्या अहवालाचं काम अंतिम टप्प्यात। अहवाल शासनाकडे नुकसान भरपाईसाठी पाठवला जाणार। जळगावच्या चिनावर परिसरात अज्ञातानं केळीची बाग उद्ध्वस्त केल्याची घटना। अज्ञातानं शेतकऱ्यांच्या शेतातील केळीची झाडं कापून टाकली। वारंवार अशा घटना घडत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये भीती। जळगावच्या चाळीसगावमध्ये वाघू शिवारात कपाशी पीक अजूनही पाण्याखाली। शेतकऱ्यांच्या शेतात चिखल असल्याने शेतकरी हतबल। 15 दिवसातून शेतात पाणी साचल्याने कपाशी पीक पूर्णपणे जळून खाक। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठ्या प्रमाणात मक्याची आवक। 1,000 क्विंटलपर्यंत विक्रमी आवक। मक्याला अत्यंत कमी भाव मिळत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी। वाशिमच्या शेलूखडचे येथील प्रयोगशील शेतकरी रमेश धामोडे यांची नारळाची यशस्वी शेती। 1 एकर क्षेत्रात 500 नारळांच्या झाडांची लागवड। नेरळमध्ये परप्रांतीयांची दादागिरी। लवालेवाडीत भाडेकरूकडून घर खाली करण्यास नकार दिल्याचा प्रकार। मनसेच्या खळखटाकनंतर सावंत कुटुंबियांना घर परत मिळालं। चाकणमध्ये दसऱ्याच्या दिवशी रिक्षाला कट मारल्याच्या वादातून कोयत्याने हल्ला। हल्ल्यानंतर आरोपीने जीवे मारण्याची धमकीही दिली होती, तर ज्या परिसरात हल्ला झाला त्याच परिसरातून चाकण पोलिसांनी आरोपीची धिंड काढली। नाशिकमध्ये गुन्हेगारीवर रॅप सॉंग करणारा पोलिसांच्या ताब्यात। काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला होता। नाशिक पोलिसांनी केस कापून शहरात धिंड काढली। मांत्रिकाच्या सांगण्यावरून गावकऱ्यांनी एका कुटुंबाला 4 वर्षापासून वाळीत टाकल्याचा आरोप। रायगडच्या अलिबाग तालुक्यातील रामराज खैरवाडी गावातील प्रकार। रेवदंडा पोलिसांकडून 33 जणांविरोधात गुन्हा दाखल। रत्नागिरीच्या खेडमध्ये गौशाळा परिसरातील आश्रमात अल्पवयीन मुलीवर अत्याचार। वारकरी संप्रदायाच्या शिक्षणासाठी आलेल्या मुलीवर अत्याचार। मुलीच्या तक्रारीनंतर पॉस्को अंतर्गत खेड पोलिसात गुन्हा दाखल। अधिक तपास सुरू। पुण्याच्या भोरमध्ये शालेय पोषण आहार कर्मचारी संघटनेची बैठक। दिवाळीच्या तोंडावर शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचं मानधन थकलं। मागण्या मान्य न झाल्यास राज्यव्यापी आंदोलन करण्याचा कर्मचाऱ्यांचा इशारा। पुण्याच्या रांजणगावमध्ये पोलीस अधिकाऱ्याच्या कारची अनेक वाहनांना धडक। अपघातात अनेक जण जखमी, मात्र रांजणगाव पोलीस स्टेशनमध्ये अद्याप कोणताही गुन्हा दाखल नाही। नांदेडमध्ये दुचाकीला वाचवताना चारचाकीचा अपघात। अपघातात 4 जण किरकोळ जखमी। शहरातील रेल्वे डिव्हिजन समोरील ही घटना। धाराशिवमधील लोकमंगल बँकेतील चोरीच्या घटनेचा छडा। स्थानिक गुन्हे शाखेनं नागपुरातून चोरट्याला बेड्या ठोकल्यात। आरोपीकडून 11 लाखांची रोकड आणि 2 किलो सोनं जप्त।
पुण्यातील शिरूरच्या गुन्हाट गावात स्मशानभूमीत वीज नसल्याने मोबाईल बॅटरीच्या उजेडात अंत्यसंस्कार. ग्रामपंचायतीच्या कारभारावर ग्रामस्थ नातेवाईकांची नाराजी. भंडाऱ्यात अन्न आणि औषध प्रशासन विभागाची 3 औषध विक्रेत्यांवर कारवाई. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कफ सिरप विकणाऱ्या 3 मेडिकलवर कारवाई, तर हानिकारक असलेल्या कफ सिरपच्या 38 बॉटल्सही जप्त. जवळपास 60 माओवाद्यांनी गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्याची माहिती. छत्तीसगडच्या सीमा भागातील माओवाद्यांच्या 2 गटाने आत्मसमर्पण केल्याची माहिती. पुण्यातील रांजणगाव औद्योगिक परिसरात अहिल्यानगर पुणे मार्गावर अपघातात 7 जण जखमी. पोलीस कॉन्स्टेबल हेमंत इनामे यांच्या वाहनाची इतर वाहनांना धडक. इनामे यांच्यावर गुन्हा दाखल. गोंदिया शहरातील आंबेडकर चौक ते अंबाटोली रस्त्याची दुरावस्था. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे नागरिकांसह विद्यार्थ्यांचे हाल. लवकरात लवकर रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी. भर रस्त्यात एलपीजी टँकर थांबवून गॅस सिलेंडर भरला. छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज एमआयडीसी जवळ असलेल्या गंगापूर भागातील घटना. अवैध गॅस भरण्याच्या प्रकरणात गुन्हाही दाखल. चंद्रपूरच्या मूल शहरात रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाणपूल बांधला जाणार. उड्डाणपुलाच्या कामासाठी पहिल्या टप्प्यात 31 कोटी रुपयांची मंजुरी. आमदार मुनगंटीवारांच्या पाठपुराव्याला यश. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याची उभारणी. लखनौ पालिकेच्या आडमुठ्या भूमिकेमुळे अडचणीत. शिवराय यांच्या पुतळ्याबाबत पालिकेने भूमिका बदलली असून कवी अमृतलाल नगर यांचा पुतळा उभारण्याचा घाट घातल्याचा स्थानिक मराठी उमेश कुमार पाटील यांचा आरोप. जालना जिल्ह्यातील खत टंचाईबाबत आमदार अर्जुन खोतकर यांनी केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांची भेट घेतली. तातडीने युरिया आणि डीएपी खताचा पुरवठा वाढवावा. खोतकर यांची नड्डांकडे मागणी. जळगावात ठाकरेंच्या शिवसेनेला एक मोठा धक्का. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ललिता पाटील यांचा पक्षप्रवेश. अमळनेर मतदारसंघात शिंदेंच्या सेनेची ताकद वाढणार. अहिल्यानगर महानगरपालिकेची अंतिम प्रभाग रचना अद्याप जाहीर नाही. निवडणूक आयोगाने दिलेली मुदत संपल्याने विविध चर्चांना उधाण. जालना जिल्हा परिषदेच्या 57 गटांसह पंचायत समितीच्या 114 गणांची आरक्षण सोडत जाहीर. एकूण 29 जागा महिलांसाठी राखीव. त्यामुळे जालना जिल्हा परिषदेवर यंदा महिला राज्य दिसणार. बुलढाणा जिल्हा परिषदेच्या 61 गटांसाठी आरक्षण जाहीर. अनुसूचित जाती 12 तर अनुसूचित जमातींसाठी 3 जागा आरक्षित. 13 पंचायत समितींच्या सभापती पदासाठी आरक्षण जाहीर. राज्य सरकारकडून रस्ते आणि वाड्यांची जातीवाचक नावं बदलण्याचा ऐतिहासिक निर्णय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 192 वस्त्यांची आणि 25 रस्त्यांची जातीवाचक नावं बदलली. ऐतिहासिक निर्णयाची अंमलबजावणी करणारा सिंधुदुर्ग हा पहिला जिल्हा. नंदुरबार शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने 200 सीसीटीव्ही कॅमेरे लावले जाणार. शहराच्या सुरक्षेसाठी 7.5 कोटींचा निधी. गेल्या अनेक वर्षात शहरात सीसीटीव्ही लावण्याची होती मागणी. नागपुरात शासकीय मेडिकल आणि मेयो महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याचा हॉस्टेलमध्ये फूड डिलिव्हरी एजंट्सना नो एंट्री. पश्चिम बंगालमधील वैद्यकीय विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर प्रशासनाचा निर्णय. नांदेडमध्ये विभागीय वंध्यत्व निवारण परिषद उत्साहात संपन्न. तर या परिषदेला 500हून अधिक डॉक्टरांनी हजेरी लावली. नांदेडच्या शासकीय रुग्णालयात टेस्ट ट्यूब बेबी सेंटर उभारण्यासाठी प्रयत्न करणार. श्रीजया चव्हाण यांचं आश्वासन. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कुंभारांच्या कारखान्यात पणत्या दिवे बनवण्याची लगबग. कुडाळमधील कुंभार शाळेतील मातीपासून बनवलेल्या पणत्या दिवे मुखवट्यांना बाजारपेठेत मोठी मागणी असल्याने कोकणातील कारागिरांची लगबग. नागपुरातील दीक्षाभूमीवर आज तारखेनुसार 69वा धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा सोहळा. दीक्षाभूमीवर विविध कार्यक्रमांचं आयोजन. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून